नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मित्रांनो ज्या टॉप 3 गव्हर्नमेंट जॉब असतील ज्या की तुम्हाला आतापर्यंत काही मुलांना माहीत असेल, काही मुलांना माहीत नसेल, तर ज्या 3 टॉपच्या ज्या 3 गव्हर्नमेंट जॉब असतील ज्या की कॉमर्स बॅकग्राऊंड त्याला पाहिजे असे जे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी असतील, तर तुम्हाला या नोकऱ्यांबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहे। आणि टॉपच्या ज्या 3 पोस्ट आहेत ज्या की तुम्हाला काहीतरी मुलांना मला मे बी असं वाटतंय की माहीत नसतील आणि काहींना माहीत असेल, ती चांगली गोष्ट आहे। ज्यांना माहीत आहे त्याच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे, त्यांनी तर टार्गेट केलीच असेल, पण बरेचसे मुलं आहेत की ही एक्झाम टार्गेट करत नाही। त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनल तुम्हाला कॉमर्स रिलेटेड असेल किंवा अदर एक्झाम रिलेटेड किंवा सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल, पण मोस्टली कॉमर्सचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने जे काही नोटिफिकेशन आलेले असतील किंवा काय अपडेट वगैरे असेल तर त्याच्याबद्दल आपण तुम्हाला गाईड करत असतो। त्यासाठी जर म्हणजे तुम्ही आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळतील। आणि दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शनमध्ये आपला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तर तो चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या। त्याच्यावरती तुम्हाला डेलीचे अपडेट मिळतात की कोणत्या जागा सुटल्या किंवा काय झालं, कॉमर्स रिलेटेड कोणत्या जागा वगैरे आहेत किंवा कोणते फॉर्म भरायचे, कोणते फॉर्म नाही भरायचे, याचा आपण तुम्हाला गायडन्स करत असतो। तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण बघूयात की कोणत्या अशा पोस्ट आहेत की ज्या की कॉमर्स स्टुडंट मोस्टली इग्नोर करतात किंवा त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचत नाही। तर बघा, पहिली पोस्ट आहे, बघा जी पहिली पोस्ट आहे ती आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसर, त्यालाच AO आपण म्हणतो किंवा त्याला अकाउंट्स ऑफिसर असंही म्हणतो आपण। बघा, ही जी पोस्ट आहे त्याची पात्रता काय आहे बघा, तर ग्रॅज्युएशन इन कॉमर्स पाहिजे, बरोबर, म्हणजेच तुमचं BCom पाहिजे, बरोबर, BCom। आता पुढं काय दिलं बघा, MCom प्रिफरन्स, म्हणजेच MCom जर केलं असेल तर त्याला प्रिफरन्स देतात किंवा त्याचं थोडंसं हे असतं, म्हणजे तुम्ही समजून घ्या की MCom असेल तर थोडंसं चांगली चान्स असतात, पण BCom चालते, काही प्रॉब्लेम नाही। तर त्याचं काम काय असतं बघा, त्याचं काम असतं की सरकारी खर्चाचं ऑडिट वगैरे करणं किंवा बजेटचं ऑडिट वगैरे करणं, हे काय असतं त्या पोस्टचं काम असतं। तर आता ही एक्झाम कोण घेतं मित्रांनो, ही एक्झाम घेतं SSC CGL ही एक्झाम होत असते, आहे ना, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल आपण त्याला म्हणतो। तर या पोस्टकडं बरेच मुलांचं दुर्लक्ष असतं किंवा मुलं परीक्षा देत नाहीत। आता याच्यामध्ये बघा, आपण जी MPSC असेल, आपण सरळ सेवा असेल, याच्यामध्येच अडकून पडलो आहे, बरोबर, पण ह्या पण पोस्टकडे तुम्ही बघितलं पाहिजे, बरोबर। कॉमर्स जे स्टुडंट आहेत त्यांनी या पोस्टकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रातली मुलं काय करतात, या पोस्टकडे लक्ष देत नाहीत आणि आपण काय करतो की महाराष्ट्रातच आपण कॉम्पिटिशन वाढवतो किंवा महाराष्ट्रात आपल्याला वाटतं की म्हणजे जॉब लागावा, पण ह्या पोस्ट ज्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या पाहिजेत ना, असं मला वाटतं। त्यासाठीच म्हणजे हे जे सेशन आहे की मोस्टली त्यासाठीच आपण घेतलेलं आहे की तुम्हाला याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्ही फॉर्म भरले पाहिजे। बघा, याचे फॉर्म म्हणजे आता तर याचे फॉर्म गेले आहेत, पण नेक्स्ट 6 मंथमध्ये याची नोटिफिकेशन येणार आणि तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे। तर याची नोटिफिकेशन आल्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देऊयात, पण नेक्स्ट 6 महिन्यामध्ये याची नोटिफिकेशन येईल, तोपर्यंत फक्त तुम्हाला माहिती असावं यासाठी। बघा, रिक्रुटमेंट कोण घेतं, SSC CGL तुम्हाला मी सांगितलं। बघा, ती ग्रुप B ची पोस्ट आहे, याच्यात प्रमोशन वगैरे होतात आणि खरंच खूप चांगली पोस्ट आहे, एकदम रिलॅक्स काम आहे, जास्त काय टेन्शनचं काम नाही। आणि तुम्ही बघा, तुम्ही काय होणार, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय होणार, तुम्ही एम्प्लॉई होणार। आणि आता तुम्हाला माहीत आहे की आता जे 8वं वित्त आयोगाने म्हणजे आता हे जाहीर केले की ते हे करतील म्हणून त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण तुमची सॅलरी प्रचंड वाढणार आहे। जे म्हणजे क्लेरिकल कॅडरवरती जरी असतील तरी त्यांची पण सॅलरी तुम्हाला चांगलीच 50 ते 70 हजाराच्या दरम्यान क्लेरिकलची पण दिसेल। मग ऑफिसरची विचार करा की कितीपर्यंत जाऊ शकते। आता ते म्हणजे तो आयोग ते लागू होईल, ठीक आहे। बघा, ही झाली पहिली पोस्ट, तर ही तुम्हाला माहीत असली पाहिजे। दुसरी पोस्ट आहे बघा, दुसरी पोस्ट आहे फायनान्स ऑफिसर, त्यालाच आपण काय म्हणतो अकाउंट्स ऑफिसर। आता ही कशामध्ये आहे, PSU मध्ये आहे ना, पब्लिक सेक्टर PSU मध्ये आहे। तर ह्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत PSU मध्ये येतात बघा, ONGC आहे, सेला आहे, बेला आहे, बरोबर। आता PSU याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की गव्हर्नमेंटचा जास्त वाटा असतो त्या कंपन्यांमध्ये, त्याला आपण PSUज म्हणतो, बरोबर। तर बघा, कोणती कोणती नामांकित कंपन्या आहेत मित्रांनो, अशा म्हणजे साध्यासुद्धा कंपन्या आहेत। ONGC खरंच मोठी कंपनी आहे, सेल भेलसारख्या मोठ्या कंपन्या आहेत। त्याची पात्रता काय लागते बघा, एकतर तो CA पाहिजे, नाहीतर CMA पाहिजे किंवा मग MBA
फायनान्समध्ये झालं पाहिजे आणि बी.कॉम किंवा मग एम.कॉम पाहिजे. मग त्याचं काम काय असतं त्याच्यामध्ये, तर त्याचं काम असतं बघा अकाउंट्स किंवा बजेट, कॉस्टिंग, प्रोजेक्ट, फायनान्स, म्हणजे जे की तुम्हाला बी.कॉमला वगैरे झालेलं तेच तुम्हाला म्हणजे तिथं काम करायचं. त्यामुळे हे काम करताना तुम्हाला एकदम चांगलं वाटेल, काय अडचण नाही. आता पॅकेज असं सुरुवातीला 50 ते 60 असतं स्टार्टिंगला, पण पुढे लाखात जातं ते पॅकेज, पुढं कशात जातं, लाखात जातं. त्यामुळे ही परीक्षा तुम्ही टार्गेट केली पाहिजे. याच्याही जागा फक्त एवढंच आहे मित्रांनो, याच्या जागा थोड्याशा कमी येतात आहे ना, ONGC सेल भेल याच्यात थोड्याशा कमी येतात, तर पण कमी जागा असल्यामुळे जास्त लोक अप्लाय करत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की कमी जागा आहे तर मग आपण अप्लाय कशाला करायचं, आपला तिथं नंबर लागेल का नाही. पण मला सांगा, जर तुम्ही एक्झाम दिली तरच तुम्हाला समजणार आहे ना की पुढं आपल्याला म्हणजे ती क्रॅक होती का नाही होत, किंवा आपण कुठे कमी पडतो आहे. बरोबर, आपण काय करतो महाराष्ट्रात आपण MPSC किंवा सरळ सेवा म्हणजे ह्याच एक्झाम आपण टार्गेट करतो आहे, पण बाकीच्या पण एक्झाम आहेत की त्या टार्गेट केल्या पाहिजेत. आणि तिसरी जी पोस्ट आहे ती सगळ्यात जबरदस्त आहे, ज्याला म्हणजे टीचिंग क्षेत्रात खरंच त्याला वाटते की मी टीचिंग केलं पाहिजे. बघा UGC नेट, त्याला JRF म्हणतो, हे कॉमर्ससाठी आहे. बघा आता UGC नेट तुम्ही नाव तर ऐकून असाल. बघा मग त्याची पात्रता आहे बघा, M.Com पाहिजे तुमचं, 50% मिनिमम तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे त्याच्यामध्ये M.Comमध्ये. तर त्याचं काम काय आहे मित्रांनो, की असिस्टंट प्रोफेसर इन गव्हर्मेंट कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीमध्ये, गव्हर्मेंट कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही कोणत्या पदावरती लागणार, असिस्टंट प्रोफेसर म्हणजे टीचिंगचा जॉब आहे मित्रांनो पूर्णपणे. किंवा याच्यामध्ये बघा PhD फेलोशिप पण असते. जर तुम्ही UGC नेट क्वालिफाय झाला, JRF क्वालिफाय झालं, तर त्याच्यामध्ये एकतर असिस्टंट प्रोफेसर तुम्ही बनू शकता, किंवा दुसरी गोष्ट आहे PhD तुम्ही करू शकता, त्याची फेलोशिप तुम्हाला भेटते. तर ती किती भेटते बघा, 35,000 असते पर मंथला असते आहे ना, 35,000 प्लस असते पर मंथ. त्याचा रोल काय राहतो, एकतर लेक्चरर किंवा रिसर्च करायचं असतं. म्हणजे काय, जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर झाला तर तुम्ही लेक्चरर बनता कोणत्याही गव्हर्मेंट कॉलेजवरती, किंवा जर तुम्ही PhD फेलोशिप घेतली तर तुम्हाला काय करायचं आहे, रिसर्च करायचं आहे आणि ती PhD तुम्हाला मिळून जाते. तर बघा ही खरंच सुवर्ण संधी आहे. UGC नेट म्हणजे खरंच एकदम क्वालिटी एक्झाम याची होते, आणि याच्यात ट्रान्सपॅरन्सी खरंच खूप चांगली आहे. त्यामुळे ही एक्झाम तुम्ही दिली पाहिजे. जर तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंड असाल तर ही एक्झाम तुम्ही 100% दिली पाहिजे. याचे पण जे फॉर्म आहेत बघा, याचे फॉर्म दरवर्षीला नाहीत निघत, एव्हरी 6 मंथला निघतात. मग ही चांगली गोष्ट आहे, एव्हरी 6 मंथला याचे फॉर्म निघतात. त्यामुळे हे फॉर्म तुम्ही भरून घ्यायचे. जर तुम्ही क्वालिफाय झाला तर लगेच तुम्ही कोणत्याही कॉलेजला, गव्हर्मेंट कॉलेजला तिथं अप्लाय करू शकता, जिथं वॅकन्सी असतात. बघा जिथं वॅकन्सी असतात तिथं तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला म्हणजे ही जी आहे ना UGC नेट, हे तुम्ही क्वालिफाय झाला हाच खूप मोठा दर्जा असतो. त्यामुळे अप्लाय केल्यानंतर जर जागा शिल्लक असेल तर तिथं लगेच तुम्हाला ऑप्ट केलं जातं. बरोबर, त्यामुळे लगेच तुम्हाला घेतलं जातं. त्यामुळं हे खरंच तुम्हाला म्हणजे ह्या जॉबबद्दल भरपूर म्हणजे हे आहे की मुलं करत नाहीत आहे ना, मुलांना इन्स्टंट नोकरी पाहिजे. त्यामुळे मुलं काय करतात की MPSC असेल किंवा अदर सरळ सेवा एक्झाम असतील त्याच्या मागं लागलेले असतात. पण जर तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा जॉब पाहिजे असेल तर हा पण त्याच्यामध्ये ॲड करा की हा पण चांगल्या क्वालिटीचा जॉब आहे. आणि खरंच याच्यामध्ये तुम्ही टीचर बनू शकता, एकदम चांगल्या पद्धतीचं टीचर, एकदम कॉलेजला तुम्ही जाऊन शिकवू शकता आणि सरकारी टीचर म्हणू शकता आपण. तर हे एक्झाम तुम्ही टार्गेट केलं पाहिजे मित्रांनो. आता बघा इथं मी त्याचीच नावं लिहिलेली आहेत बघा, कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बघा असिस्टंट ऑडिट ऑफिसर आपण बघितलं की SSC CGLमधून करता येते. फायनान्स ऑफिसर किंवा PSU जॉब जे आपण सेल भेल बघितलं त्याच्यामध्ये, आणि UGC नेट JRF ते पण आपण बघितलं. मग तयारी तुम्हाला नीट करायची आणि एक्झाम व्यवस्थित मित्रांनो टार्गेट करायची. अधिक माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि ज्या माहिती नाहीत म्हणजे आपल्याला जी पोस्टबद्दल माहीत नाही त्या पोस्टबद्दल पण तुम्हाला माहिती या चॅनलमुळे होईल. आणि एक लाईक नक्की करा जर तुम्हाला आपला सेशन आवडला तर, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या एक्झामबद्दल माहीत होतं का, आणि जर नसेल तरी सांगा आणि असेल तरी सांगा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि याच्यासाठी तुम्हाला अप्लाय पण करायचं आहे आणि हे जॉब तुम्हाला मिळवायचे आहेत मित्रांनो. धन्यवाद.